आमच्या लग्नाच्या 16 वर्षानंतर एक दिवशी माझे पती म्हणाले की त्यांना घटस्फोट हवा आहे. त्यांना एका मुलीवर प्रेम झाले आहे आणि तिच्याशी लग्न करायचे आहे. माझ्या नकार देण्यावर त्यांनी त्या मुलीला घरी आणण्यास सुरुवात केली. मग एक दिवस त्यांनी हद्दच पार केली. तिच्या कारणामुळे त्यांनी आमच्या 14 वर्षांच्या मुलीवर. त्यांना सोडल्यानंतर मला एक असे सत्य कळाले ज्याचा मी कधीही विचार केला नव्हता. माझं नाव रश्मी आहे. माझं लग्न एका खूप चांगल्या घरात झालं होतं. माझे पती लाखात एक होते. मी स्वतःला खूप भाग्यवान मानायची की मला असे पती मिळाले आहेत. ते माझ्यावर खूप प्रेम करायचे. आम्हाला एक मुलगा आणि मुलगी आहे. आमच्या लग्नाला जवळजवळ 16 वर्ष झाली होती. त्यांनी मला प्रत्येक आनंद दिला. मी देवाकडे माझ्यासाठी याहून चांगले पती मागूच शकले नसते. माझी मुलगी 14 वर्षांची आहे आणि मुलगा 10 वर्षांचा आहे. पतींचा व्यवसायही खूप चांगला चालत होता. आमची कपड्यांची दुकानं होती ज्यातून चांगली कमाई होत असे. माझं आयुष्य सुंदर चाललं होतं. पण एक दिवस असं काही झालं ज्याचा मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. एके दिवशी माझे पती मला म्हणाले की त्यांना कोणीतरी आवडतं आणि ते तिच्याशी लग्न करू इच्छितात. अचानक त्यांनी ही गोष्ट मला सांगितली. सुरुवातीला मला वाटलं की ते गंमत करत आहेत, पण थोड्याच वेळात मला समजलं की ते खरंच बोलत आहेत. त्यांच्या बोलण्यावरून मला जाणवलं की ते खरं बोलत आहेत. पण इतक्या वर्षापासून मी कशी फसवली गेले हे मला कळलंच नाही. लग्नानंतरचं त्यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं आणि मला काहीच कसं कळलं नाही. कदाचित ते खोटं बोलत होते किंवा खूप हुशार होते, म्हणूनच त्यांनी हे इतक्या काळ लपून ठेवलं. मला अजूनही हे सगळं समजून घेणं कठीण जात होतं की ते म्हणाले त्यांना घटस्फोट हवा आहे. लग्नाच्या 16 वर्षानंतर घटस्फोट? मी विचारलं, तुम्हाला काय झालं आहे? हे तुम्ही काय बोलत आहात? हे खोटं आहे. पण ते म्हणाले, मी उद्या तिला इथे बोलावलं आहे. तुम्ही स्वतः भेटा. त्यांना कोणताही तमाशा नको होता. ते म्हणाले, तुमची आणि मुलांची जबाबदारी मी घेईन. तुम्ही त्याची चिंता करू नका. पण माझं मन अशांत झालं. मला वाटत होतं की हे सगळं खोटं असावं. पण मनात एक शंका आणि भीतीही निर्माण झाली होती की हे खरं तर नाही ना. त्याच रात्री मला झोप लागली नाही. सकाळी मी त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवलं. ते फोनवर बोलत होते. तू केव्हा येणार आहेस? त्यांनी काही काळाने दाराची बेल वाजली. ते धावत जाऊन दार उघडायला गेले आणि खरोखरच एक मुलगी दारात उभी होती. ती घरात आली. मी तिला आधी कधीही पाहिलं नव्हतं. ती 26 वर्षांची होती आणि सुंदर होती. माझ्या पतींनी तिला माझ्याशी ओळख करून दिली. ही दिव्या आहे. मी कामाच्या निमित्ताने बाहेर असताना तिची भेट झाली. आम्हाला कळलंच नाही की कधी आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागलो. हे ऐकून मी थेट माझ्या खोलीत गेले. 16 वर्षांचा विश्वास आणि प्रेम अशा प्रकारे तुटेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. कदाचित माझ्या वयानुसार त्यांचं माझ्याविषयीचं आकर्षण संपलं असावं. काही वेळाने ते खोलीत आले आणि म्हणाले, मी परत सांगतो की आपण शांतपणे वेगळं होऊया. मी त्यांना स्पष्ट सांगितलं, तुम्हाला जे करायचंय ते करा, पण मी तुम्हाला घटस्फोट देणार नाही. मी याच घरात राहीन. पण त्यानंतर त्यांनी मला आणि मुलांना त्रास देण्याचा दुसरा मार्ग शोधला. दिव्या रोज घरी येऊ लागली. माझी मुलं मोठी होती आणि त्यांनाही सगळं समजत होतं. एक दिवस माझी 14 वर्षांची मुलगी चुकून दिव्याच्या अंगावर पाणी ओतते आणि माझे पती तिच्यावर हात उगारायला लागतात. हे पाहून मी ठरवलं, ठीक आहे,
जर तुम्ही एवढं करू शकत असाल तर मी तुम्हाला घटस्फोट देईन. आणि मी घर सोडलं. पुढे जाऊन मला स्वतःचा कपड्यांचा व्यवसाय सुरू करायचा होता. मुलांसाठी स्वतःसाठी मला उभं राहावं लागणार होतं. पण मला आयुष्याने दुसरा मोठा धक्का दिला. मला कळलं की दिव्या आता दुसऱ्या व्यक्तीसोबत आहे. मी माझ्या पतीकडे परत गेले तेव्हा मला समजलं की ते गंभीर आजाराने ग्रस्त होते. त्यांनी हे सर्व नाटक केले होते जेणेकरून त्यांच्या जाण्यानंतर आम्हाला कमी दुःख होईल. पण मग मी मुलांसह त्यांच्यासोबत राहायचं ठरवलं. आता त्यांना आमच्या प्रेमाची आणि आधाराची अधिक गरज होती. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचे मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊ.